ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्रीय टीम आज धारावीमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून ते मुंबईत आपल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे सर सांगू शकाल आज त्यांनी धारावीमध्ये काय पाहणी केली, काय सांगितलं राज्य सरकारला? धारावीमध्ये केंद्र शासनाच्या टीमनी जी पाहणी केली तर त्यामध्ये त्यांनी एकतर परिस्थिती पाहिली काय आहे आणि परिस्थितीच्या अनुषंगाने आता एवढंच म्हणजे त्यांना पाहायचं होतं की इथे रिलीफ मेकॅनिझम व्यवस्थित आहे का। फॉर एक्झाम्पल सगळं त्यांना रॅशनिंग व्यवस्थित मिळतं का, त्याच्यानंतर क्वारंटीन फॅसिलिटीज व्यवस्थित आहेत का, नंबर्स किती आहेत, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा क्रिटिकल केअर हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड या सगळ्यांचा पाहणी केली आणि काही सूचना महत्त्वाच्या ज्या वाटतात त्या अशा की एकतर काही क्वारंटीन फॅसिलिटीज वाढवाव्यात असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं। तर मला असं वाटतं आता आमचे वॉर्ड ऑफिसरच आहेत तर आपली एकंदर क्वारंटीन फॅसिलिटी 1200 आहे ना, आता 1200 पर्यंत आपण क्वारंटाईन फॅसिलिटी वाढवलेली आता आणि ती आता 2 ते 3 हजारापर्यंत करावी अशी त्यांच्या सूचना आहेत। आता मला असं म्हणायचं की 1200 वरून 2000 करण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केलेल्या तर त्या केली जातील। काय नंबर ऑफ स्कूल्स कम्युनिटी हॉल्स इथल्या घेतल्या जातील आणि त्या वाढवल्या जातील। तर मी तेच आता सूचना या ठिकाणी दिली। मी आपले जे माननीय कमिशनर प्रवीण परदेशींना सुद्धा बोललो आहे की क्वारंटीन फॅसिलिटीज वाढवाव्याच लागतील। पण एक समाधानाची बाब आहे की धारावीमधला नंबर वाढत नाही आहे। कंटेनमेंट स्ट्रॅटेजी इथे बऱ्यापैकी सक्सेसफुल होती आहे। त्यामुळे इथे जे काही कंटेनमेंट झोन्स केलेले त्यांनी तर एकंदर धारावीमध्ये 5 कंटेनमेंट झोन आहेत, 1 2 3 4 5। या कंटेनमेंट झोनला टोटल ज्याला आपण म्हणतो स्क्वॉर्डन करणे म्हणजे कॉर्डन करणे म्हणजे टोटल इथे आत कोणी जायचं नाही, बाहेर कोणी जायचं नाही, हा एक भाग। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत त्याच्या जवळचे क्लोज कॉन्टॅक्ट्स उचलून बाहेर काढणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि तो जरा केला जातोय, नाही आणखी नाही, परंतु आणखीन जास्त मोठ्या पद्धतीनं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। तर ती केली जाईल आणि त्याची टेस्टिंगसुद्धा वाढवली जाईल। तर 2 गोष्टी आपण नक्की करूया की क्वारंटीन फॅसिलिटीज आज इथं ज्या 1200 बेड्सची आहे ती 2000 पर्यंत करून घेण्याची व्यवस्था करू, चालूच आहे त्याच्यातसुद्धा। आणि त्याचबरोबर त्याला लागणारं जे काही मिनिमम ऑक्सिजनची व्यवस्था, कारण व्हेंटिलेटर्स आता आम्ही इथे साई हॉस्पिटलसमोर उभे आहात आपण, तर साई हॉस्पिटलमधले मी आत ICUमधले जे डॉक्टर्स जे मला बोलले त्याच्यामध्ये कोणीही क्रिटिकल नाही आहेत, स्टेबल आहेत, जरूर सिम्पटम्स आहेत परंतु स्टेबल आहेत आणि ते सगळी व्यवस्था इथे आहे। तर मला एवढंच म्हणायचं आहे की क्वारंटीन फॅसिलिटीज वाढवणं आणि नंबर 2 या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं टेस्टिंग वाढवणं, ह्या 2 गोष्टी आम्ही करण्यावर भर देणार आहोत। जास्त टेस्टिंग करणार आहोत, आणखीन जास्त टेस्टिंग। जे म्हटलं होतं मुंबईची परिस्थिती गंभीर आहे आणि पुण्याची गंभीर आहे, ह्या आता जेव्हा ते तुमच्यावर फिरत होते काय त्यांनी चिंता व्यक्त केली? नाही, गंभीर परिस्थिती वगैरे हा विषय कसा असतो, हा एपिडेमिकचा विषय आहे। इथे गंभीर परिस्थिती ही कायम एपिडेमिकमध्ये असतेच, मला म्हणायचं नाही की कुठे गंभीर परिस्थिती नाही असं नाही। त्यामुळे एकच आहे की आपण क्लस्टर कंटेनमेंट स्ट्रॅटेजी आहे ती आपण फॉलो केली पाहिजे आणि ती आपण फॉलो करतोय का, तर आपण ती करतो आहोत। त्यात थोडीही पण काही कमी जास्त असेल तर ती आपण लगेच दुरुस्त करतो आहोत। त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देणं मला वाटतं सरकार म्हणून गरजेचं आहे, त्या गोष्टी आपण लक्ष देतो आहोत। प्रिपेअर्डनेस प्लॅनच्या अनुषंगाने असं म्हटलं जातं की 10-15-20 दिवसांनी थोडंसं वाढ होईल संख्येमध्ये, तर त्या अनुषंगाने आपली काही तयारी आहे का, म्हणजे हॉस्पिटलची व्यवस्था, ऑक्सिजनची व्यवस्था, बाकी PPE किट्सची वगैरे व्यवस्था, तर ते आम्ही तपासतो आहोत आणि त्याच्यातसुद्धा आम्ही सगळं वर्स्ट कंडिशनला जरी काही तयारी करावी लागली तर ती करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू आहे। तर मी महानगरपालिकेला एवढंच सूचना केलेली आहे की आणखीन जास्त टेस्टिंग वाढवा आणि आणखीन जास्त क्वारंटीन फॅसिलिटीज वाढवा, ह्या 2च गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत। आणि गरज पडली तर जरा मोठे ठिकाणं जे आहेत, जर गरज पडली तर एखाद्या ग्राउंडवर टेम्पररी टेंट्स बांधून का होत नाही, परंतु आपल्याला तिथे करावं लागेल।
म्हणजे मी म्हणत नाही मोठ्या ग्राउंडची गरज नाही, आज अगदी छोट्या छोट्या स्तरावर, जसं आता आपण इथं ती शाळा होती आपण जिथे बघितलं ट्रान्झिट कॅम्प धारावी म्युन्सिपल स्कूल, तर धारावी म्युन्सिपल स्कूलचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये आपण टेंट्स तिथे बांधलेले आहेत, तर त्या ठिकाणी आता नंबर ऑफ बेड्स वाढवले जाणार आहेत. तर अशा ज्या काही जिथे जिथे गरजा आहेत त्या गोष्टी आपण करतो आहोत. केंद्राचं जे म्हणणं होतं लॉकडाऊनच्या जे नियम आहेत ते पाळले गेले नाहीत, त्याच्या तक्रारी आल्या, त्याबाबत असं कोणीही म्हटलेलं नाही की लॉकडाऊनचे नियम पाळले गेलेले नाहीत, असं कोणीही म्हणत नाही आहे. लॉकडाऊनचे नियम 100% पाळले जात आहेत आणि ते आहे म्हणूनच मुंबईसारख्या 1,35,00,000 या शहरामध्ये आपण आज जमेल त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न करतोय. मला वाटतं की परिस्थिती निश्चित प्रकारे म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या पाहिजे. डबलिंग रेट जो आहे, जो डबलिंग होण्याचा तो कमी झालेला आहे, म्हणजे डबल होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे, म्हणजे त्याला जास्त दिवस लागत आहेत. आता कमी दिवसात डबल होत होते, अगोदर 3 दिवसात होत होतं, नंतर 5 दिवसात होत होतं, आता 7 दिवसाच्या वर लागत आहेत आणि त्याच्यापेक्षाही आता पुढे जाणार आहे. त्यामुळे डबलिंग रेट नक्कीच म्हणजे कमी होतोय. त्याचबरोबर डेथ रेट कमी झालेला आहे, तो आता पूर्वी 7पर्यंत होता, तो आता 5च्या कमी आला आहे किंवा 5च्या आतमध्ये येईल तो आता. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कंट्रोल आहे. आणि सॅनिटायझेशन खास करून धारावीचं जे माझं लक्ष आहे की मी तिथंही बघितलं, मी पर्टिक्युलरली 3 लोकांना बसून विचारलं आणि माझं तर मत आहे की इथं आपण कुणाला तरी विचारू, आपण बोलून घेऊन विचारू की त्यांना धान्य मिळतं का नाही, त्यांचं सॅनिटायझेशन व्यवस्थित, इथल्या पब्लिक टॉयलेट्स क्लीन होत आहेत का नाही, ते जास्त महत्त्वाचं आहे. ते आपण कटाक्षाने पाळतोय की महानगरपालिकेने ते केलं पाहिजे. मला वाटतं ते करण्यावर आपला जास्त भर दिला जाईल. तो एक महत्त्वाचा विषय मला वाटतं करण्याची आवश्यकता आहे. बाकी रिलीफच्या अनुषंगाने धान्य वगैरे त्यांना मिळतंय आणि इथलं प्रिपेअर्डनेस बाकीचं सगळ्या व्यवस्था. आपण 75,000 रॅपिड टेस्ट करणार होतो, पण ICMRने सांगितलं आता करू नका कारण किट्समध्ये काही प्रॉब्लेम आलेत. मग आता आपल्याकडे कधीपासून ह्या रॅपिड टेस्ट होऊ शकतील, काय सध्या परिस्थिती? रॅपिड टेस्टविषयी बेसिकली क्वेश्चन मार्क अजूनही आहे की रॅपिड टेस्ट ही काही कोरोना टेस्ट नाही आहे, त्यामुळे ती करायची का नाही हाही प्रश्नच आहे. पण तरीसुद्धा असं ठरलं गेलं की ठीक आहे, एक आपण जरा ज्याला म्हणतो प्रायमोफिसी टेस्ट, जरी ह्याच्यात काही असलं तरी पुढे आपल्याला ती करावीच लागते, म्हणून करावी असं केंद्र शासनाने सुचवलं होतं. परंतु ज्या चायनावरून आलेल्या किट्स होत्या त्या मला वाटतं की त्याच्यामध्ये IgM आणि IgG अशा 2 पॅरामीटर्स दिसायला हवे, पण ते दिसत नाही आहेत. दोन्हीपैकी एक दिसत आहेत. त्यामुळं कदाचित केंद्र शासनाला वाटलं असेल तर त्या करेक्टिव्ह सूचना जशा येतील तसं आपण करूया. चायनाचे किट फॉल्टी आहेत असं प्राथमिक फॉल्टी आहे असं म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्यात त्या कदाचित 100% माहिती होत नाहीत, त्याला कमी माहिती होते असा त्यातला भाग आहे. आणि ते आपल्याला परिपूर्ण IgMचा अर्थ आत्ता सध्या इन्फेक्शन आहे का, IgGचा अर्थ जुनं इन्फेक्शन होऊन गेलेलं इन्फेक्शन दाखवणारा ते IgGचं पॅरामीटर आहे. अँटीबॉडीज ज्या तयार होतात, तर त्यामुळे एकच आहे की त्याच्यामधून अजून केंद्र शासनाला जरा स्पष्टीकरण पाहिजे असेल, त्या अनुषंगाने टेम्पररी स्थगिती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण 3 दिवसातली आकडेवारी बघितली, पहिल्यांदा 552 आकडा होता गेल्या 2 दिवसात आणि 446 ही आकडेवारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही चिंताजनक बाब नाही वाटत आहे? चिंताजनक मी आत्ताच म्हटलं की असतोच, चिंताजनक एपिडेमिकमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत, पण डबलिंग रेट्स आपला जो आहे तो कमी होतोय. म्हणजे डबल होण्यासाठी लागणारे दिवस आहेत ते जास्त होत आहेत. म्हणजे तर ती चांगली बाब आहे. म्हणजे जी अगोदर 2 दिवसात डबल व्हायचे, नंतर 5 दिवसात डबल व्हायचे, आता 7 दिवसात सध्याचं प्रमाण आहे, पण ते वाढेल सुद्धा. आमचं असं म्हणणं आहे की ते आता 15, 20, 25वर जावं, कारण तसं जर कारण म्हणून रेट म्हणजे दररोजची संख्या वाढती, असं नाही की आता इथून पुढे वाढणारच नाही. रोज संख्या वाढतीये, ती वाढेल सुद्धा अजून काही दिवस, परंतु ज्या गतीनं वाढेल असं एक अनुमान लावला होता तेवढी काही गतीचा काळजी नाही. स्पाइक येणार असेल तर आपण विशेष काय काळजी घेणार आहोत? आता आपण प्रिपेअर्डनेस करून ठेवलं पाहिजे, आपण टेस्टिंगच्या फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजे, आपण क्वारंटीन फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजे, आयसोलेशन बेड्स वाढवले पाहिजे, आपल्याला त्या बेडच्या ठिकाणी ऑक्सिजन असलं पाहिजे, डॉक्टर्सची संख्या असली पाहिजे. ही सगळे आजच्या मितीला तर सगळ्या आता ह्या हॉस्पिटलमध्ये 50 बेड्स आहेत, पण 25 का 30च काही लोक आहेत, किंवा अनेक हॉस्पिटल्समध्ये बघितलं तर लोक कमी आहेत. असं काही विषय नाही की खूप मोठं आहे. क्रिटिकल पेशंट्स तर हार्डली 2% 3% असतात. सर, महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे की जे डेथ आहेत त्यांच्यानंतर टेस्ट केल्या गेल्याने जे संशयित होते आणि कुठेतरी हा आकडा पण थांबवण्यात येतो. काय यावर तुमचं म्हणणं? मी स्वतः प्रवीण परदेशींना बोललो. प्रवीण परदेशींचं असं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी पूर्ण नायरच्या
डीनशी चर्चा करून त्या सगळ्या केसेसचा पूर्ण अभ्यास करून मला जे सांगितलेली माहिती अशी आहे की हे सगळे पेशंट्स जे आहेत ते अक्षरशः काही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की एकतर खूप ओल्ड एज पेशंट्स आहेत नंबर 1, नंबर 2 कोमॉर्बिडिटीचेच पेशंट्स आहेत, अत्यंत सिरियस डायबिटीज आणि हायपरटेन्शन आणि त्यांना हार्ट डिझीज आणि खास करून डायलिसिस प्रचंड मोठ्या पद्धतीने लागणार आहे. तर ह्या सगळ्या संख्या जर तुम्ही बघितल्या ओव्हरऑल मुंबईच्या तर त्यामध्ये तुम्हाला मोठ्या पद्धतीनं घट झालेली दिसेल, असा काही विषय नाही. तर प्रॉब्लेम असा आहे की ICMRचा प्रोटोकॉलसुद्धा असं सांगतो की कोणताही पेशंट आला तर त्याची अगोदर ट्रीटमेंट करा, त्याला स्टेबल करा आणि स्टेबल करून नंतर स्वॅब घ्या. असं काही लगे आला की स्वॅब घ्या अशातला भाग नसतो. तर हे जे काही आलेले पेशंट्स आहेत त्यांना एखाद्या दिवसाच्या आत जरा थोडं स्टेबल करण्याचा मुख्य प्रयत्न असतो, कारण सिरियस पेशंट असतात ते सिरियस करण्याच्या दृष्टिकोनातूनचा पूर्ण प्रयत्न झाला. त्याच्यानंतर ते जर का वारले तर ते काही वारलेल्या पेशंटचा एखादा मृत्यू झालेल्या पेशंटचा स्वॅब घ्या असं ICMRच्या गाईडलाईनमध्ये कुठंही नाही. आणि त्यामुळं बेसिकली हे जे काही डेथ झालेले आहेत हे नॉन कोविडच आहेत असाच विषय, तर कोमॉर्बिडिटीनीच वारलेले आहेत असं मला माननीय कमिशनरांनी त्यांची पूर्ण माहिती घेऊन सांगितलेलं आहे. म्हणजे कुठे माहिती लपवतो आहे सरकार किंवा अजिबात माहिती लपवण्याचं काही कारण नाही. फार ट्रान्सपरंटली काम सरकारच्या वतीनं केलं जातं आहे, कुठंही त्याच्यामध्ये माहिती लपवण्याचं कारण नाही. आणि आपण सगळ्या पद्धतीनं जो ICMRचा प्रोटोकॉल आहे, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डायरेक्टिव्ज आहेत त्याला मी काल पण बोललो की कानामात्रासुद्धा त्याच्यामध्ये बदल करत नाही आहेत. त्यामुळं जसे गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीनं आपण काम करतो. सर, एक शेवटचं असिम्टमॅटिक पेशंट्सना आपण टेस्ट करत नाही, ही खूप मोठी रिस्क आहे का? कारण तज्ज्ञांना कुठेतरी असं वाटतं ही खूप मोठी रिस्क घेतोय, कारण नंतर त्यांच्यामध्ये असिम्टमॅटिकला टेस्ट करत नाहीचा अर्थ असा की असिम्टमॅटिक लोकांना टेस्ट करत नाहीत असं तुमचं मत आहे. जर माझं म्हणणं आहे की एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या फॅमिलीला आयसोलेट करण्याचं काम लगेच केलंच जातं, ते त्या प्रोटोकॉलमध्ये आहे आणि त्यांचं टेस्ट केलंच जातं. त्यामुळं एकच आहे की म्हणजे शक्यतो ICMRचं मत असं आहे की सिम्पटम्स असतील तर टेस्टिंग करावं, पण तरीसुद्धा फॅमिलीच्या क्लोज कॉन्टॅक्ट्स ज्याला आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो त्यांचे टेस्ट आपण करतोच. आणि तेच आता आपण धारावीमध्ये सुद्धा ठरवलेलं आहे की क्लोज कॉन्टॅक्ट्स किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट 100% टेस्टिंग करायची. म्हणूनच मी म्हटलं टेस्टिंग हे सुद्धा वाढवायचं आहे आणि क्वारंटीन करण्याचा प्रकारसुद्धा वाढवायचा आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या करेक्टिव्ह गोष्टी वास्तविक आपण करतोच आहेत, पण अधिक जास्त मोठ्या संख्येने आपण ते करण्यावर भर देऊ. आरोग्यमंत्री आपल्याबरोबर खासदार आहे राहुल शेवाळे. शेवाळे सर, सांगू शकाल ही जी टीम आली होती ते तुम्हाला देखील प्रश्न विचारत होते, काय त्यांनी विशेषतः चिंता किंवा प्रश्न तुमच्याकडे उपस्थित केले? त्यांनी 2 गोष्टींच्या सूचना केल्या की या ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था वाढवली पाहिजे. दोन्ही ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पचं म्युन्सिपल स्कूल असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्थांची पाहणी केली. त्यांनी समाधान व्यक्त केलं. मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही व्यवस्था केली आहे ती समाधानकारक आहे. फक्त जसं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी टेस्ट वाढवण्याची त्यांनी सूचना केली आणि क्वारंटाईनची व्यवस्था वाढवण्याची हे केली की साधारण पुढच्या 1-2-3 आठवड्यात रुग्णसंख्या कदाचित वाढू शकते आणि अशावेळी क्वारंटाईनची व्यवस्था असावी. म्हणून पर्यायी क्वारंटाईनची संख्या जास्त वाढवण्याच्या 2च महत्त्वाच्या सूचना दिल्या, टेस्ट वाढवा आणि क्वारंटाईन. बाकी संपूर्ण धारावीचा त्यांनी रिपोर्ट बघितला, धारावीतली संपूर्ण व्यवस्था बघितली. सोशल नगरमध्ये पण ते स्वतः त्यांनी पाहणी केली. तर त्यांनी संपूर्ण कामाचं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि महानगरपालिकेतर्फे जी व्यवस्था आहे त्यावर समाधान व्यक्त केलं. त्यांचं काय म्हणणं होतं, कारण डेन्सिटी खूप आहे इथे पॉप्युलेशनची, याविषयी त्यांनी काही एखादी निरीक्षणं व्यक्त केली का? विशेषतः पब्लिक टॉयलेट्स आहेत, जास्त लोक त्याचा उपयोग करतात आणि गल्ल्या छोट्या आहेत, लोक बऱ्यापैकी बाहेर थांबतात, याविषयी काय चिंता? पब्लिक टॉयलेटच्या संदर्भात तेच त्यांनी तिथे सॅनिटायझेशन होतं का आणि या डेन्सिटीच्या हिशोबाने क्वारंटाईनची व्यवस्था त्या रेशोप्रमाणे करावी. त्यामुळे 1000च्या मागे 10 तरी क्वारंटाईनची व्यवस्था असावी असं त्यांचं मत होतं. त्यामुळे आता त्यांनी असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरला सूचना दिल्यात की येणाऱ्या 2-3 आठवड्यात जर रुग्णसंख्या वाढली तर त्यानुसार क्वारंटाईनची व्यवस्था करावी. म्हणून ह्या 2
म्युन्सिपल शाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी क्वारंटाईनची व्यवस्था आहे, या व्यतिरिक्त अजून वाढवावी अशी त्यांनी सूचना दिली आणि टेस्टिंग वाढवण्यात यावी. मध्यंतरीच्या काळात जसं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की टेस्टिंग कमी प्रमाणात झालं नसेल, तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आता टेस्टिंग तुम्ही वाढवा. जिथे सिम्पटम्स आढळतील नाही आढळतील अशा ठिकाणी पण तुम्ही टेस्ट करा. धारावीसाठी काही विशेष टेस्टिंगची आता व्यवस्था होईल का? जसं आपण मागे प्रयत्न करत होता रॅपिड टेस्टिंग करावं, आता धारावीसाठी विशेष काही करता येणार आहे का सरकार किंवा महापालिका? त्यांनी तेही सांगितलं की धारावीकरता स्वतंत्र टेस्टिंगची व्यवस्था या ठिकाणी करावी, कारण जर संख्या वाढली तर या ठिकाणी स्वतंत्र टेस्टिंगची व्यवस्था असावी, ती सूचना दिली. त्यानुसार महानगरपालिकेने अनुकूलता दर्शवली की धारावीकरता आपण एक स्वतंत्र टेस्टिंगची आता या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल. आपण पाहतोय खूप महत्त्वाची माहिती आहे. एक तर धारावीकरता विशेष टेस्टिंगची सुविधा करावी, क्वारंटाईनचे जे बेड आहेत ते देखील वाढावे असं सांगितलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितलं की ICMRच्या गाईडलाईननुसारच आम्ही सर्व टेस्टिंग करत आहोत आणि कुठेही कोणत्याही गोष्टी माहिती लपवण्याचा इथे प्रयत्न नाही आहे. कॅमेरामॅन रुपेश सह रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.